गडिंगमध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण पाहतोय 18 तारखेला भव्य मिरवणूक ही होणार आहे। त्या निमित्ताने नियोजन हे कमिटी मार्फत किंवा संयोजकांमार्फत मोठ्या पद्धतीने चालू आहे। गडिंग्लजसह विविध खेड्यागावातून येथे या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक जण येणार आहेत। तर गडिंग्लज नगरीचे उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांच्या मार्गदर्शनात हे सर्व काही होत आहे। 14 एप्रिल रोजी ही आंबेडकर जयंती झालेली आहे खरे तर, पण 18 एप्रिलला ही मिरवणूक काढण्याचा हा त्यांचा प्रयत्न असणार आहे। कारण शिवजयंती, बसव जयंती आणि आंबेडकर जयंती हे तिन्ही जे उत्सव आहे तो एकत्रित साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे। महेश सलवादे आपल्यासोबत काय सांगाल? खरं तर 14 तारखेला जयंती साजरी झालेली आहे आणि 18 तारखेच्या मिरवणुकीचं तुम्ही नियोजन केलेलं आहात। निश्चितच आम्हाला सांगायला आनंद वाटतो की ही कोल्हापूर जिल्हा जो आहे तो शाहू महाराजांच्या विचाराचा जिल्हा आहे आणि शाहू महाराजांनी जो समतेचा विचार या देशाला दिला आहे त्या विचाराचं पाईक म्हणून आम्ही आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सर्वांना विचारात घेऊन जे घटना लिहिलेली आहे त्या घटनापतीचा जो जयंती आहे घटनादेशांचा तो 14 एप्रिलला होतोय। पण मला आणखीन एक सांगायला आनंद वाटतोय, जे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा जे रूढ परंपरा जे होते त्यांना मूठमैती देण्याचं काम ज्यांनी केलं ते महात्मा बसवेश्वर महाराज असेल किंवा जो ज्या स्त्री शिक्षणाला चालना दिली असेल किंवा परंपरेला फाटा देऊन इतिहासात ज्या लोकांनी काम केलं आहे ते महात्मा फुले असतील, ह्या सर्वांची जयंती ह्या महिन्यात येत आहे। म्हणजे योगायोग चांगला आहे आणि ह्या ज्या महापुरुषांना प्रत्येक जाती जमातीनं वाटून घेतलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यावर दलित, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर मराठा समाज किंवा बसवेश्वर महाराज म्हटलं तर लिंगायत समाज किंवा असेच महात्मा फुले म्हटलं तर माळी समाज। पण ज्या ह्या महापुरुषांनी या देशाला एक प्रेरणा दिली आहे की सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं आहे, त्यांच्या विचाराचं पाईक म्हणून आम्ही कुठल्याही जातीपातीचं इथं हे न करता सर्व महापुरुषांची जयंती सामूहिकरित्या करण्याचं आम्ही मनोधैर्य केलं आहे। पहिल्यांदाच अशी ही मोठ्या प्रमाणामध्ये ही मिरवणूक काढण्याचा प्रयत्न आहे आपला। कशा पद्धतीने मिरवणूक होईल आणि त्या निमित्ताने काय आव्हान करताय गडिंग्लजकरांना किंवा गडिंग्लज तालुक्यातील जनतेला? निश्चितच ही मिरवणूक आहे ती न भूतो न भविष्यो होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ह्या मिरवणुकीचंच आमचं एक माध्यमच आहे की समतेचा विचार ह्या मिरवणुकीतून पोचला पाहिजे, या सर्व महापुरुषांचा विचार ह्या मिरवणुकीतून पोचला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे। ह्याच्या पलीकडे कोणताही उद्देश आमचा नाही। मी तालुक्यातील सर्व युवक असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्व तरुण मंडळी असतील, त्या सर्वांना आवाहन करतो की या समतेच्या जागरमध्ये तुम्ही सर्वजण सामील व्हा आणि ह्याला बळकटी द्या। हा विचार गडिंग्लजचा पूर्ण महाराष्ट्रभर जाऊन दे, हा विचार आपण इथून पोचवूया। काय आकर्षण असणार आहे खास करून या मिरवणुकीमध्ये? कारण अशी भव्य दिव्य आणि तुम्ही म्हणताय की न भूतो न भविष्य अशी ही मिरवणूक होईल। तुम्ही जर देशातली परिस्थिती बघितला तर जातीपातीचं राजकारण किंवा जातीपातीत प्रत्येकाला विभागायचं काम चालू आहे, हेच आम्हाला मोडून काढायचं आहे। ज्या महापुरुषांनी केलंय तेच आम्हाला करायचं आहे, नाहीतर इथं कुठलेही शक्ती प्रदर्शन किंवा काय करायची आमची भूमिकाच नाही। फक्त समतेचा विचार आणि समतेचा विचार पोहोचवण्यासाठीची जयंती आहे। ही जी मिरवणूक होणार आहे ती महेश सलवादे यांच्या मार्गदर्शनात सर्व भीमनगर आणि त्यांचे बांधव जे आहेत हे करणार आहेत। समतेचा विचार हा एकच त्यांचा उद्देश आहे आणि ही मिरवणूक यशस्वीमध्ये होईल आणि समतेचा विचार हा जनतेमध्ये जाईल आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे असे आज गडिंग्लजचे उपनगराध्यक्ष आणि या मिरवणुकीचे संयोजक महेश सलवादे यांनी आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।